गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या विरोधात वापरलेले अपमानास्पद आणि खालच्या पातळीचे शब्द हे निषेधार्ह असून त्यांच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या। त्यामुळे पडळकर यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष दिंडोरी तालुक्यातील तालुका अध्यक्ष राजाराम ढगे यांच्यासह पदाधिकारी यांनी पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांना निवेदन दिले। या निवेदनात पडळकर यांच्या वक्तव्यामुळे केवळ जयंतराव पाटील यांचाच नाही तर समस्त समाजाचा आणि पक्षाचा अपमान झाला असल्याचे नमूद करण्यात आले। लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारीने वागण्याऐवजी पडळकर यांनी खालच्या पातळीवर जाऊन केलेली वक्तव्य, त्यामुळे अशा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे। पोलीस प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनावर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत कड, मनोज खांदवे, संतोष रहरे, सुशीला चारोस्कर, संदीप भेरे, संतोष लोखंडे, संजय गाडगे आदींसह पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून निवेदन देताना उपस्थित होते। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी बापू चव्हाण, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।